नमस्कार. काय तुम्हाला चारधाम यात्रेला जायचे आहे ते पण कमी खर्चात? तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. चार मुख्य धाम उत्तराखंड. ही यात्रा सहसा अक्षय तृतीयेला एप्रिल-मे सुरू होते आणि दिवाळीच्या सुमारास ऑक्टोबर-नोव्हेंबर बंद होते. यमुनोत्री ही यात्रेची पहिली पायरी आहे. येथे यमुना नदीचे उगमस्थान असून देवी यमुनेचे मंदिर आहे. गंगोत्री हे गंगा नदीचे उगमस्थान मानले जाते. येथे गंगामातेचे सुंदर मंदिर आहे. केदारनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि सर्वात कठीण मानले जाणारे धाम. हे भगवान शिवशंकराचे स्थान आहे. बद्रीनाथ भगवान विष्णूंचे हे धाम यात्रेचा शेवटचा टप्पा मानला जातो. हे अलकनंदा नदीच्या काठी वसलेले आहे. चारधामला जाण्यासाठी सर्वात स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय म्हणजे रेल्वे. रेल्वे नंबर 07363 हुबळी योगनगरी ऋषिकेश स्पेशल. ही गाडी आठवड्यातून एकदा मंगळवारी महाराष्ट्रातील या स्थानकावरून जाते. तुम्ही तुमचा प्रवास तुमच्या जवळच्या स्थानकावरून सुरू करू शकता. वेळापत्रक आणि खर्च खालील प्रमाणे. मिरज रात्रीचे 3 तिकीट भाडे स्लीपर कोच 1020 रुपये. सांगली रात्रीचे 3:16 तिकीट भाडे स्लीपर कोच 1020 रुपये. कराड पहाटेचे 4:33 तिकीट भाडे स्लीपर कोच 1010 रुपये. सातारा सकाळचे 5:40 तिकीट भाडे स्लीपर कोच 995 रुपये. पुणे सकाळचे 8:40 तिकीट भाडे स्लीपर कोच 955 रुपये. दौंड सकाळचे 10:13 तिकीट भाडे स्लीपर कोच 930 रुपये. अहिल्यानगर सकाळचे 11:53 तिकीट भाडे स्लीपर कोच 910 रुपये. कोपरगाव दुपारचा 1:10 तिकीट भाडे स्लीपर कोच 870 रुपये. मनमाड दुपारचे 3 तिकीट भाडे स्लीपर कोच 865 रुपये. भुसावळ संध्याकाळचे 5:30 तिकीट भाडे स्लीपर कोच 800 रुपये. तुम्ही हरिद्वार किंवा ऋषिकेश स्थानकावर उतरू शकता. ऋषिकेश स्थानकावर बुधवारी रात्रीचे 11:30 पोहोचते. तुम्ही स्थानकाच्या बाहेर आल्यावर तुम्हाला बस किंवा टॅक्सी मिळतील. हे तुम्हाला यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ फिरवून परत ऋषिकेश रेल्वे स्थानकावर आणून सोडतात. अंदाजे 5,000 रुपये ते 8,000 रुपयेपर्यंत भाडे असू शकते. यात्रेकरूंच्या गर्दीवर हे भाडे कमी जास्त असू शकते. परतीचा प्रवास ऋषिकेश स्थानकावरून माघारी येण्यासाठी दर गुरुवारी 07364 ही योगनगरी ऋषिकेश ते SSS हुबळी दरम्यान धावणारी विशेष ट्रेन आहे. महाराष्ट्रातील या स्थानकावरून जाते. तुम्ही तुमचा प्रवास तुमच्या जवळच्या स्थानकापर्यंत करू शकता. पोहोचण्याचे वेळापत्रक आणि खर्च खालील प्रमाणे. भुसावळ सकाळचे 8:55 तिकीट भाडे स्लीपर कोच 800 रुपये. मनमाड सकाळचे 11:35 तिकीट भाडे स्लीपर कोच 865 रुपये. कोपरगाव दुपारचे 12:53 तिकीट भाडे स्लीपर कोच 870 रुपये. अहिल्यानगर दुपारचे 3:08 तिकीट भाडे स्लीपर कोच 910 रुपये. दौंड संध्याकाळचे 4:33 तिकीट भाडे स्लीपर कोच 930 रुपये. पुणे संध्याकाळचे 6:05 तिकीट भाडे स्लीपर कोच 955 रुपये. सातारा रात्रीचे 8:58 तिकीट भाडे स्लीपर कोच 995 रुपये. कराड रात्रीचे 9:58 तिकीट भाडे स्लीपर कोच 1010 रुपये. सांगली रात्रीचे 10:43 तिकीट भाडे स्लीपर कोच 1020 रुपये. मिरज रात्रीचे 12:50 तिकीट भाडे स्लीपर कोच 1020 रुपये. आवश्यक बाबी आणि नियोजन. जर तुम्ही या यात्रेचे नियोजन करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. आरक्षण. जर तुम्ही चारधाम यात्रेसाठी जात असाल तर रेल्वेचे आरक्षण किमान 2 ते 3 महिने आधी करणे हिताचे ठरेल. नोंदणी. रजिस्ट्रेशन. चारधाम यात्रेसाठी उत्तराखंड सरकारच्या पोर्टलवर बायोमेट्रिक नोंदणी करणे अनिवार्य आहे. आरोग्य. ही यात्रा समुद्र सपाटीपासून खूप उंचावर असल्याने शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची आहे. विशेषतः केदारनाथसाठी 18 ते 21 किमीची पायपीट करावी लागते. साहित्य. सोबत उबदार कपडे, थर्मल्स, जॅकेट, रेनकोट, ट्रेकिंग शूज आणि प्रथमोपचार पेटी, फर्स्ट एड किट नक्की ठेवा. चारधाम यात्रेचा प्रवास खर्च अंदाजे प्रति व्यक्ती 9,000 रुपये ते 10,000 रुपयेपर्यंत येऊ शकतो. आपली ही माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पेजला फॉलो नक्की करा.